कसं आहे की काल जे देवेंद्र फडणवीस म्हणाले ते ऐकून अतिशय दुःख झालं. कारण आपल्याला माहिती आहे, मी अनेक वेळा म्हटलं होतं की मला राजकारणात दोन व्यक्तींबद्दल आदर आहे, एक देवेंद्र फडणवीस आणि एक पृथ्वीराज चव्हाणजी. जे पृथ्वीराज चव्हाण मला मला नेहमी वाटायचं की अतिशय गुड ॲडमिनिस्ट्रेटर होते. तर अशा देवेंद्र फडणवीसांनी काल हे विधान करावं ऐकून तळपायच्या खरंच मस्तकाला गेली होती की त्यांना पूर्ण कल्पना आहे. सुप्रिया सुळेंशी माझा जो संपर्क झाला तो फक्त 3दा झाला आणि डोरिन फर्नांडिस कुटुंबाला घेऊन मी गेले आणि ते त्यांचं काम झाल्यानंतर देखील म्हणजे खरं तर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पक्षात भुजबळ असताना त्यांना बोलवून ठणकावून सांगितलं, म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे असं देखील मी माझ्या ह्याच्यात म्हटलं होतं. तर मला काल ते जे विधान होतं ते ऐकून अतिशय डिस्टर्बिंग झालं होतं. म्हणून मी ते ट्विट केलं की बाबा, अशा भ्रष्टाचारांच्या गळ्यात गळे घालायला मी काही देवेंद्र फडणवीस नाही. सकाळचा शपथविधी मी नव्हता केला. सिंचन घोटाळ्याचे जो क्लीन शीट होती ती मी नव्हती दिली. आम्ही आमच्या तत्वांवर राहतो आणि मरेपर्यंत राहणार नाही. कसं आहे की आपण कोणाविरुद्धही आज राजकारणात लढलो तर ते लढणं खूप कठीण असतं. जसं मी खडसेंविरुद्ध लढले तर त्यांनी माझ्यावर 27 डिफेमेशन केसेस केल्या, इतर 5 डिफेमेशन केसेस इतर त्यांच्या लोकांनी केल्या, अशा 32 डिफेमेशन केसेस आहेत. आत्ता एक 33वी ते चमणकर जे भुजबळांचे सहकारी होते त्यांनी देखील एक डिफेमेशन केस केली आहे. तर लढणं सोपं नसतं. त्याच्यात लोक वारंवार वाटेल ते आरोप करतात. कोणी म्हणतं तुम्ही सुपाऱ्या घेता, कोणी म्हणतं अमुक तमुक. आता काल जसं फडणवीसांनी मुद्दाम ती एक पुडी सोडून दिल्यासारखं म्हटलं की त्या आजकाल सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असतात. म्हणजे लोकांच्या मनात शंका निर्माण करणं हे या राजकारण्यांना नक्कीच कळतं. आणि मला तेच बघून काल खूप वाईट वाटलं की प्रत्येकाला माहिती आहे आज महाराष्ट्रात की मी फक्त तत्वांवर लढते आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढते आणि मरेपर्यंत मी लढत राहणार आहे. पण ज्यांना जे म्हणायचं आहे म्हणू दे, ज्यांना जे करायचं आहे करू दे. मला फडणवीसांना फक्त एवढंच सांगायचं आहे की पूर्वी 2011मधले जे फडणवीस होते ते आता राहिलेले नाहीत. कसं आहे की अंधाधुंद चालली आहे. जसं मी म्हटलं, राजकारणात एक तर पक्षफोडी झाली, पक्षफोडीनंतर सगळे म्हणजे आधी शिवसेना झाली, मग राष्ट्रवादी फोडली, मग आता काँग्रेसही त्याच मार्गावर हे दिसतं आहे. आणि जे ज्याला वाटतं ते तो करतोय सध्या. आणि प्रत्येकजण हेच म्हणतं की आमचे जसा माझा बाप आहे तो सागर बंगल्यावर बसला असं जे नितेश राणेंनी म्हटलं ते अंधाधुंद चालली आहे सगळीकडे. आणि कोणालाही अटक होते, कोणालाही ईडीच्या समन्स येतात, कोणालाही कोणी गोळीबार करतं. काय कुठेतरी असं वाटतं की आता हे राजकारण आहे ना ते कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे आणि आता सामान्य लोकांनी त्याच्याकडे बघूसुद्धा नाही असं त्यांना वाटतं. पण एक दिवस हा सामान्य माणूसच चवताळून उठेल आणि हे सगळं बंद करेल याच्यात काहीच शंका नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.